नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी विजया किरण कदरे. पुणे डिजिटल मीडियाचे खूप खूप धन्यवाद मानते. त्यांनी आमची दखल घेतली आणि आम्हाला बाईट देण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं. आपण प्रभाग क्रमांक किती मधून उभे आहात? मी विजया किरण कदरे, प्रभाग क्रमांक 23, रविवार पेठ, नानापेठ, ब गटातून आम आदमी पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मला मिळालेली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू. आपल्या उमेदवारी आपल्याला दिले तर आपल्या पक्षाच्या वतीनं किंवा आपण उमेदवारी आहेत तर त्यानिमित्त आपला अजेंडा काय? अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली जे काही दिल्लीमध्ये झालेला आहे, जो काही बदल झालेला आहे तसाच बदल आमची जर सत्ता आली तर आम्ही पुण्यामध्ये पण करण्याचा प्रयत्न करणार. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये काय काय केलेलं आहे तर त्यांनी महिलांसाठी भरपूर योजना आणलेल्या आहेत. महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केलेली आहेत, मोहल्ला क्लिनिक चालू केलेले आहेत. ज्या सरकारी शाळा आहेत त्यांच्यामध्ये भरपूर अद्ययावत असं बदल केलेला आहे. डिजिटल शाळा तयार केलेल्या आहेत, त्यामुळं गरीब जनता सुद्धा तिथं प्रवेश घेऊ शकते. आणखीन रस्ते, त्यांची वाहतूक कोंडी जी होती प्रत्येक ठिकाणीच होती ती तिथंही त्यांनी त्या रस्त्याचे पर्यायी मार्ग म्हणजे वर्टिकल पार्किंग वगैरे करून तिथंही त्यांनी ते राबवलेला आहे. तो पण आम्ही पुण्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू. अच्छा, मग आपण ज्या प्रभागात आहात या प्रभागामधल्या त्रुटी काय भरून काढणार आहात? त्रुटी म्हणजे पावसाळा सुरू झाला की ड्रेनेज लाईन तुंबल्या जातात. बरेच घरांमध्ये ज्यांची घरं खाली आहेत त्या बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं जातं, त्यामुळे त्या लोकांना खूप त्रास होतो. तर ज्या जुन्या ड्रेनेज लाईन आहेत त्या आम्ही नवीन टाकण्याचा प्रयत्न करू. परत ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या तिथं आजकाल मुलं म्हणजे पालक ऍडमिशन घेत नाहीत का तर शाळेमध्ये शिक्षक नाही का जास्त शिक्षणाचा दर्जा कमी खालावलेला आहे त्यांचा, तर तो सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. ज्या आपल्या बऱ्याच आता तसं सांगायला गेलं तर नानापेठ, रविवार पेठ इथं जे भाजी मंडई वगैरे आहे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी तर रस्त्याची वाहतूक कोंडी तयार झालेली आहे, तर त्याचा पण आम्ही प्रयत्न करू ती वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल याचा. परत आमच्या प्रभागामध्ये नागझरी आहे तर त्याचा पण आम्ही प्रयत्न करू ते व्यवस्थित होईल किंवा त्याचं काही सुशोभीकरण करून काही करता येईल का. आणखीन सुशोभीकरण म्हणजे आपल्या ह्याच्यात आपल्या प्रभागामध्ये ज्या त्रुटी आहेत त्याच्यामध्ये गार्डन म्हणून तुम्ही सांगितलं, गार्डन पण आहे 2-3, तर त्याचे पण आम्ही चांगली म्हणजे नाही का जिथं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करता येईल किंवा आपलं म्हणतात ना वॉकिंग प्लाझा करता येईल. तिथं सकाळी मुलांना खेळण्यासाठी भरपूर काय म्हणतात त्याला इक्विपमेंट्स वगैरे तिथं ते करण्याचा प्रयत्न करू. अच्छा, आपण प्रभाग क्रमांक 23 मधून उभे आहात. हो, रविवार पेठ, नानापेठ. तर आपण मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? नमस्कार, मी विजया किरण कदरे, प्रभाग क्रमांक 23, रविवार पेठ, नानापेठ, ब गटातून उभी आहे. मी तुम्हाला आवाहन करू इच्छिते, दिल्लीमध्ये जे अरविंद केजरीवाल यांचं जे पॅटर्न त्यांनी तयार केलेलं आहे तिथं लोकांना भरपूर सुखसुविधा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आमची जर सत्ता आली तर आम्ही पुण्यामध्ये पण ते करण्याचा प्रयत्न करू. सरकारी योजना असतील, महिलांसाठी योजना असतील, डिजिटल शाळा, डिजिटल दवाखाने, मोहल्ला क्लिनिक या सर्व सुखसुविधा आपल्या पुणे शहरातील लोकांना, आपल्या प्रभागातील लोकांना मिळण्याचा प्रयत्न नक्की करू आणि प्रभागाचा विकास करू. अच्छा, किती तारखेला इलेक्शन आहे त्याविषयी? 15 जानेवारी 2026 या रोजी आपल्या प्रभागामध्ये मतदान आहे. तर सर्वांना अशी विनंती आहे की आपल्या प्रभागातील लोकांना मतदान करण्यासाठी फक्त झाडूचंच बटन दाबा. झाडूच्या सर्व पॅनलला निवडून आणा. आमच्या पॅनलमध्ये अ गटातून उमेश बागडे, ब गटातून मी विजया किरण कदरे, क गटातून डॉक्टर इकरा शेख आणि ड गटातून इक्बालभाई तांबोळी. आमचं असं 4चं पॅनल आहे. तर प्रत्येकाला नम्र विनंती आहे की झाडूचं बटन दाबा, आमच्या पॅनलला विजयी करा.